श्रीमंत लोक आहेत जे म्हणजे आमदार खासदार जे कोणी असतील मोठी लोक यांना काय फरक पडत नाही का आता हे बिस्लरीचे पाणी पिणारे लोक आहेत. तर आमच्या गावाखेड्यातून जी लाईन MIDC लाईन जी मुंबईपर्यंत पाणी पोहोचवते आणि आमच्या गावाखेड्यामध्ये पाणी पोहोचत नाही. शोकांतिक आहे आमची. जे दत्तक घेणं म्हणजे गावाचा विकास होणे बरोबर आहे. तर विकास तर बाजूलाच राहिला साहेब. आता भरपूर वर्षापूर्वी झाले आता जे आमदार खासदार त्यांचेच होते बरोबर आहे. जवळजवळ 20-25 वर्ष झाले बरोबर आहे. मग या वर्षानुसार जर विकास होत नसेल गावाचा तर मग फायदा काय. म्हणजे योजना फ्री असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जणांच्या मध्ये कनेक्शन मागे 1200 रुपये घेतले आणि फिटिंग चार्ज ते अलग घेतलेले आहेत बरोबर आहे. मग याची खरोखर गरज होती का 1200 रुपयाची. आणि तू सांगतो 1200 रुपयाचे कनेक्शन जे घेतले ना ते आम्ही नाही घेतले. तो कॉन्ट्रॅक्टर होता तिथे रवी पाटील ग्रामपंचायतचा तिथे कर्मचारी आणि सचिन म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता जो पाईप जोडणार नल जोडणं घरापर्यंत नल नेणार त्यांनी ते 1200 रुपये काहीतरी MIDCचा जो बिल थकलेला आहे काहीतरी 1 कोटी काहीतरी असं काहीतरी घरामध्ये हा बिल थकलेला आहे बरोबर आहे. हा बिल थकलेला आहे मग तुम्ही 1200 रुपये घरी तुम्ही 1200 रुपये घेतलेले आहेत बरोबर आहे. मग हे पैसे गेले कुठे. हा 14 गावाच्या जनतेला प्रश्नाचं उत्तर द्यावा की हे पैसे तुम्ही घेतले हे पैसे तुम्ही तिथे भरले का नाहीत बरोबर आहे. थकीत बिल आहे ते 10 गावचं बिल आहे त्याची ते 4 गावचा काही संबंध नाही. अच्छा हा हे शिवाजी मध्ये असे आरोप केले त्याला काय माहित आहे. तर मला साफ दिसून येत आहे की तुमची जी समिती आहे जी पाणी पुरवठा समिती आहे जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना माझा प्रश्न आहे. मग तुम्ही या समिती तुम्ही फेल आहे. ब्रेकरची 1 दिवसाची मजुरी मला तर 8 ते 10 हजार रुपये काहीतरी मजुरी आहे. ती सुद्धा मी स्वतः माझ्या खर्चातून दिली. हा सांगतो का समिती फ्लॉप ठरली कशी काय ठरली मला कळत नाही. मनसेचे आमदार रमेशदादा पाटील साहेब होते तेव्हा ही बनवलेली आहे. तेव्हा साहेबांनी 5 वर्ष पद कालावधी होती. या 5 वर्षानंतर ही समिती स्थगित बरखास्त होईल. योजना त्यावेळेस बंद करायला पाहिजे होती. तुम्ही सांगत होता ना बंद करा हे काम करत ना आम्ही त्यावेळेस बंद केलीच ती. आम्हाला काही पगार नाही भेटत. एक लोकांची सेवा करतो आम्ही. ग्रामपंचायत मध्ये जर गेलो तर ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवक अधिकारी आहे तो बोलताय का बाबा इथे आता तुमचं काय राहिलेलं नाहीये तुम्ही नगरपालिकेकडे जा. नगर शिवाजी महाराज नगरपालिकेकडे पण लेटर घेऊन गेला तर तिकडनं सांगतायत का तुम्ही ना आजपर्यंत आमचा काय GR झालेला नाहीये तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जा. म्हणजे आम्ही जायचं तरी कुठे. आम्ही सदरची पाणी योजना ही ग्रामपंचायतीला वर्ग केले हेडवर्क केले त्या दिवशी जाऊन. मी स्वतः होतो आमदार आत्ताचे आमदार राजेशजी मोरे साहेब होते लक्ष्मण पाटील होते सर्व कार्यकर्ते होते आपले ते पंचायत समितीमध्ये. पाणी यायलाच पाहिजे आणि 1 तासभर तर दिलं पाहिजे आणि रोज द्यायला पाहिजे ना नेमाने पूर्ण आणि स्लो नको फास्ट यायला पाहिजे आणि सर्वांना मिळायला पाहिजे. पाणी तर पाहिजे ना रोज पाणी पाहिजे 1-1 तास तरी सोडलं पाहिजे पाणी. पैसे पण भरले सर्व 1200 रुपये सर्वांनी भरले. पाणी दिवस झाले पाणी नाही आम्हाला पण असं तल्यावरचं पाणी आंघोळीला वगैरे न्यावं लागतं. विहिरीचं पाणी बाकी पाणी प्यायला तर येणार होतं तो पण नाही आले. काय तर गावात काय करणार. एक सगळीकडे पाणी पाहिजे म्हणजे आम्हाला पाणीच नाहीये ना गावामध्ये. मागे 2 दिवस काहीतरी पाणी नव्हतं. MIDCचं काहीतरी फॉल्ट असल्यामुळे पाणी भेटलं नाही आणि नंतर त्याची संपची मोटर चालली त्यामुळे पाणी आलं नव्हतं. पाणी तरी आता कोणी 5 पैसे बिल भरलाय का पाण्याचा. दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण जे गावं नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट होणार होती त्या 14 गावापैकी वाखलन ग्रुप ग्रामपंचायतच्या आवारामध्ये आहोत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये आहोत. या ठिकाणी आपण बघू शकताय अनेक असंख्य महिला आहेत पुरुष आहेत पण हे त्यांची कैफियत जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यांची कैफियत हीच आहे की या गावामध्ये वाखलन गावामध्ये नळ कलेक्शनचे पाणी कलेक्शन घेऊन सुद्धा पैसे भरून सुद्धा त्यांना पाणी नळाला येत नाही. नळाला पाणी येत नाही त्यामुळेच ह्या महिला जमा झालेल्या आहेत. आणि जसं पुरुषाला फक्त पुरुष अंग धुवून बाहेर पडतो तसं महिला स्वतः काम करून धुणे भांडे सर्व काय काम करून महिला या ठिकाणी पाण्याचं महत्व त्यांना माहिती आहे जाणीव आहे. त्याच अनुषंगाने आपल्या समोर ज्येष्ठ आजीबाई आहेत. जोशीताई आई काय सांगाल गावात पाणी येत नाही तुम्ही पैसे भरलेला आहात नळ कलेक्शन पाणी येत नाही त्यावरती काय सांगाल. त्यावर काय सांगणार पाणी यायला पाहिजे ना तरी आणि आलं पाहिजे पाणी असं पाणी यायलाच पाहिजे आणि 1 तासभर तर दिलं पाहिजे आणि रोज द्यायला पाहिजे ना नेमानुसार पाणी पाहिजे. पाणी जायला रस्ता पाहिजे सगळंच पाहिजे आणि गाव मोठं आहे. माझं म्हणणं काय एकदा इकडे असं सोडलं तरी चालेल. तेच पाणी 1 तास तरी यावं जिकडे तिकडे सगळीकडे एक वेळ पाणी यायला पाहिजे पूर्ण आणि स्लो नको फास्ट यायला पाहिजे आणि सर्वांना मिळायला पाहिजे. तुमच्या गावात पाणीच नाहीये काय बघता कसं बघता इकडे. कसं बघणार आता पाणी तर पाहिजे ना रोज पाणी पाहिजे 1-1 तास तरी सोडलं पाहिजे पाणी.
पैसे पण भरले सर्व 1200 रुपये सर्वांनी भरले पाणी. बरं काय पर्याय मग काय बोरिंग वगैरे आहे का तुमच्याकडे? नाही बोरिंग आहे पण पाणी गेले त्याच्यात अच्छा, बोरिंगचं. अच्छा, अच्छा. म्हणजे पाण्याची पातळीच खालावली आहे त्यामुळे पाणी गेलेलं आहे. हो. अच्छा. कसं काय नाव आहे आपलं? पाणी येत नाहीये दीपा आपल्याला. साळुंखे. दीपा अच्छा, साळुंखे. पाणी येत नाहीये, पाण्याची गंभीर समस्या बनलेली आहे. हो, आपण भरपूर. कलेक्शन पाणी कलेक्शन भरून सुद्धा पाणी येत पाणी नाही 8 दिवस झाले पाणी नाही आम्हाला पण. असं तल्यावरचं पाणी आंघोळीला वगैरे न्यावं लागतं. विहिरीचं पाणी बाकी पाणी प्यायला तर येणार होतं तो पण नाही आले. बरं काही विकासाचे युगपुरुष झाले, काही कार्यसम्राट झालेत, आमदार आले, खासदार झाले, नाही तुमच्या गावामध्ये पाणीच येत नाही. पाणीच येत नाही ना. आता महिना झाला कनेक्शन दिलंय तो पण पाणी बरं व्यवस्थित आमदार खासदारला काय विनंती आपली? काय नाही पाण्याचीच विनंती आहे. पाणीच पाहिजे आम्हाला बाकी काय नाही. आहे ना गावामध्ये. कधीपासून पाणी नाही तुम्हाला? आता पाणी तर म्हणजे आता हा पाणी झाला चालू. पहिला कसं लोकांच्या बोरिंग आहे कोणाकडे मागायला गेल्या लोक पण पाणी देत नाही ना. आता बरं बरं प्रत्येकाला पाण्याचं हे आहे तर ज्याची बोरिंग आहे त्याच्या दारात आपण गेलो तर 2 दिवस देणार किंवा 3 दिवस देणार. बरं. पण दररोज काय करणार मग पाण्याला? नळ कलेक्शनसाठी आपण पैसे भरलात? हा भरलेच पैसे. किती पैसे भरलात? किती 1000 कोणी 1200 असे पैसे म्हणजे आता अर्धेही भरलेत अर्धेही नाही भरले कोणी असे. अच्छा अच्छा. जसं पण आपल्या समवेत निलेश पाटील सर आहेत. पाटील सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. कसं बघताय महिला म्हणतायत आम्ही पाणी कलेक्शन पैसे भरलेत अद्याप पाणी येत नाही नळाला. पण ह्या अगोदर सुद्धा पाण्याची जटिल समस्या होती ती आता आपण जे काही मागणी असेल कशी मागणी करणार आहात आणि काय तुमचा निर्णय असणार आहे? प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो सिद्धेश्वर वार्ता न्यूजचं. पाणी समस्या पहिल्यापासून आमच्या गावाला होती. आता त्याच्यानंतर जेव्हा आमदारांनी हे शिखर समिती वगैरे बनवली पाणी समस्या इथे सोडवण्यासाठी त्याच्यानंतर जेव्हा पाण्याची लाईन टाकून झाली पर कनेक्शन पैसे मागितले ते पण लोकांनी दिले तरी पण वेळेवर पाणी येत नाहीये. पाणी ही सगळ्यांची म्हणजे अतिशय म्हणजे होतं ना याची गरज गरजेची आहे. ती गरज पूर्ण होण्याकरता सरकारने म्हणा किंवा समितीने म्हणा प्रयत्न करायला पाहिजे. आता आमच्या गावातल्या महिलांचं तुम्ही ऐकलंच असेल प्रत्येकाने पैसे भरून पण जेव्हा पाणी भेटत नाही तेव्हा ती प्रत्येकाच्या मनाला एक सल लागून राहते की यार पाणी भेटत नाही. आणि आता जसं तुम्ही बघता की तिथं उन्हामुळे बोरवेलचं पाणी पण खाली गेलं ते पण पाणी येत नाही. त्यामुळे वेळेवर पाणी यायला पाहिजे. आता सगळ्यांचं म्हणणं की ऍटलीस्ट आम्हाला 1 तास तरी पाणी भेटावा. म्हणजे तुम्ही समजून द्या पाण्याची गरज किती आहे. कोणी 24 तास पाणी मागत नाहीये पण 1 तास आणि तो पण चांगल्या प्रेशर मध्ये पाणी भेटला तरी लोकांची गरज पूर्ण होईल. तर त्या अनुषंगाने काम करून आणि जी आपली समिती आहे जी शिखर समिती आहे पाण्याचं जे काम करतात त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि खरोखर जे पैसे लोकांकडनं घेतले त्याची गरज होती का ते मोफत होते की पैसे म्हणजे त्याच्या पेड करायला पाहिजे होती गरज होती का हे पण बघायला पाहिजे. आणि लोकांनी आता मागितले पैसे लोकांनी काढून दिले का तर सगळ्यांना पाण्याची गरज आहे म्हणून दिले काढून पण ते गरज होती का त्याचे फ्री होते का मोफत होते का म्हणजे पेड करायला करणं गरजेचं होतं ते पण बघायला पाहिजे. आणि जे आता पाण्याचं आता तुम्ही आमच्या गावात बघताय हे फक्त वाकळांचंच नाही आता आम्ही वाकळणकर जमलो म्हणून सांगतोय पण बाकीच्या गावात पण ही समस्या आहेच ते पण बघायला पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न तर पाणीचा ना तर सगळ्यांचं म्हणणं असं की ऍटलीस्ट 1 तास भेटावं तर 1 तास भेटतं तर त्याचा प्रेशर पण त्याचा मेंटेन राहायला पाहिजे. नाही जर प्रेशर नसेल तर 1 तासात 1 ड्रम पण भरणार नाही. तसे पण आपल्या समवेत जे शिवाजी म्हात्रे जे आहेत म्हात्रेजी काय सांगाल तुम्ही अनेक समस्याला तुम्ही तोंड दिलात. पाण्याची समस्या जटिल बनलेली आहे कसं बघता याकडे आणि जे काय 14 गाव पाणी पुरवठा व्यवस्था समिती आहे त्यांच्याकडे काय मागणी करणार स्थानिक आमदार असतील खासदार असतील किंवा सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदी असतील. उपमुख्यमंत्री महोदयांनी हे वाकळण गाव काही काळ दत्तक घेतलं होतं तरी विकास शून्य झालेला आहे काय सांगाल? जे आता दत्तक घेतलं होतं साहेब तुम्ही बोलले ठीक आहे जे दत्तक घेणं म्हणजे गावाचा विकास होणे बरोबर आहे. तर विकास तर बाजूलाच राहिला साहेब. आता भरपूर वर्षापूर्वी झाले आता जे आमदार खासदार त्यांचेच होते बरोबर आहे. जवळजवळ 20-25 वर्ष झाले बरोबर आहे. मग या वर्षानुसार जर विकास होत नसेल गावाचा तर मग फायदा काय बरोबर आहे. आज जी मोदी साहेबांनी जे बोलले का जल योजना मग ही जल योजना ही प्रत्येक गावामध्ये गरिबांसाठी फ्री योजना होती बरोबर आहे. फ्री योजना होती म्हणजे योजना फ्री असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जणांच्या मध्ये कनेक्शन मागे 1200 रुपये घेतले एका कनेक्शन मध्ये. आणि 1200 रुपये घेताना साहेब आणि फिटिंग चार्ज ते अलग घेतलेले आहेत बरोबर आहे. मग याची खरोखर गरज होती का 1200 रुपयाची हा माझा त्या समितीला माझा प्रश्न आहे बरोबर आहे. मग जरी 1200 रुपये काय हरकत नाही 1200 रुपये जर तुम्ही घेतले आमच्याकडनं आम्ही 1200-1500 रुपये पण देऊ पाण्यासाठी बरोबर आहे. मग तो पाणी तुमचा वेळेवर येतो का नाही हे तुम्ही ऑब्झर्व करायला पाहिजे. आज ही मोठी संख्या आज एवढी मोठी समस्या आहे पाण्याची. आज माणूस तुम्ही बघत असाल माणूस डरम घेऊन कोणी गाडीवर नेतो तो कोणी कशावर नेतो का तर पाणी नाही गावामध्ये. एवढा मोठा गाव असून काय फायदा नाही मग पाण्याचा. आणि श्रीमंत लोक आहेत जे म्हणजे आमदार खासदार जे कोणी असतील मोठी लोक यांना काय फरक पडत नाही का तर हे बिस्लरीचे पाणी पिणारे लोक आहेत. आमच्या सारखेचे पाणी आम्ही काय करणार फार बरं आम्ही विहिरीचे पाणी पिणार ते पण विहिरीमध्ये घाण सर्व हे झालेलेच आहे बरोबर डस्टबिन आता आम्ही गरीब माणसं आहेत
मग याच्याकडे कुठेतरी मंत्रिमंडळ जे कोणी असतील किंवा जे काय अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी लक्ष द्यावे. की तुमच्या 14 गावाला पाण्याची जटिल समस्या निर्माण होते. मग आता तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे उपमुख्यमंत्री महोदय काय निवेदन विनंती साहेबांकडे अशीच आहे आमची की आता तुम्ही मोठ्या संख्येने जी उपस्थिती बघतायत आमच्या गावाची, तर आमच्या गावाची नव्हे तर पूर्ण 14 गावाची समस्या आहे पाण्याची. तर आज आमच्या गावाची जी समस्या झालेली आहे साहेब, आज आता तुम्ही एक विषय मांडला, एक साधारण विषय घेतला आपण, तर आमच्या गावाखेड्यातून जी लाईन MIDC लाईन जी मुंबईपर्यंत पाणी पोहोचवते आणि आमच्या गावाखेड्यामध्ये पाणी पोहोचत नाही, शोकांतिक आहे आमची. बरोबर आहे. मग ही जर आता आम्ही आमच्या जागा देऊन आम्ही भूमिहीन झालो, मग आम्हाला पाणी भेटत नाही साहेब. बरोबर आहे ना. मग मी माझ्या ज्या मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, जे काय कमिटी मेंबर, जे अध्यक्ष उपाध्यक्ष, यांना विनंती आहे की तुम्ही यांच्याकडे लक्ष द्यावेत. आणि राहिला प्रश्न साहेब असा आहे की जे MIDCचा जो आपला पाण्याचा जो निधी म्हणजे MIDCचा जो बिल थकलेला आहे, काहीतरी 1 कोटी काहीतरी असं काहीतरी घरामध्ये आहे बिल थकलेला आहे. बरोबर आहे. मग हा बिल थकलेला आहे, मग तुम्ही 1200 रुपये घरी तुम्ही 1200 रुपये घेतलेले आहेत. बरोबर आहे. मग हे पैसे गेले कुठे, हा माझा प्रश्नचिन्ह आहे त्यांना. त्यांनी याचा प्रश्नाचं उत्तर द्यावा. 14 गावाच्या जनतेला प्रश्नाचं उत्तर द्यावा की हे पैसे तुम्ही घेतले, हे पैसे तुम्ही तिथे भरले का नाहीत. बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न साहेब की तुम्ही पैसे भरले नाहीयेत, मग तुम्ही याचा अर्थ मला साफ दिसून येत आहे की तुमची जी समिती आहे, जी पाणी पुरवठा समिती आहे, जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना माझा प्रश्न आहे, मग तुम्ही या समिती तुम्ही फेल आहे. समिती तुम्ही या जल योजना समितीवर तुम्ही फेल आहेत माझ्या माहितीनुसार. आणि दुसरी गोष्ट साहेब, जी समिती तुम्ही बनवली पाणी योजना, जेव्हा काल मनसेचे आमदार रमेशदादा पाटील साहेब होते तेव्हा ही बनवलेली आहे, तेव्हा साहेबांनी 5 वर्ष कालावधी होती. या समिती 5 वर्षानंतर ही समिती बरखास्त होईल. बरोबर आहे. मग आता मुलात आम्ही प्रश्न विचारायचे, ते विचारायचे कोणाला? ग्रामपंचायत मध्ये गेलो साहेब आम्ही ह्याच प्रश्न घेऊन, तर ग्रामसेवक सांगतो तोंडी भरून का हा प्रश्न आमच्याकडे मुलीच नाहीये. आणि जो पाणी सोडणारा पोरगा आहे त्याला विचारला, तो पण तेच उत्तर सांगतो की बाबा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जा. मग जायचं तर कुठे नक्की. आणि ग्रामपंचायत मध्ये जर गेलो तर ग्रामपंचायतचा जो ग्रामसेवक अधिकारी आहे तो बोलताय का बाबा इथे आता तुमचं काय राहिलेलं नाहीये, तुम्ही नगरपालिकेकडे जा. शिवाजी महाराज नगरपालिकेकडे पण लेटर घेऊन गेला, तर तिकडनं सांगतायत का तुम्ही ना आजपर्यंत आमचा काय GR झालेला नाहीये, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जा. म्हणजे आम्ही जायचं तरी कुठे? ही मोठी संख्या आहे. पाण्याचीच नाही तर आज भरपूर या समस्या गावाकडे भरपूर मोठा पाण्याचा हा मोठा टंचाई विषय साहेब. संजय साळुंके. अच्छा, काय सांगाल गावात पाणी समस्या दिसत आहे? मी प्रथम सिद्धेश्वर वार्तालापचं विशेष आभारी आहे की त्यांनी आमच्या 14 गावातील वाकळण गावाचं निवड केली. आणि खरोखर आमची जी समस्या अशी आहे की जी पाण्याची व्यवस्था होती, जवळजवळ 2009ला ग्रामपंचायत आली, त्यानंतर बऱ्याच वेळा आमच्या लोकांनी मागणी केली, त्यानंतर नगरपालिकेचा तर पुन्हा या संघटनेने उठाव केला. पण परंतु आता शिवाजींनी सांगितलं की त्याप्रमाणे काही सुविधा झालेल्या नाहीयेत, या संघटनेचं पण काम बरोबर नाही झालेलं आहे. तर त्यासाठी जी आता नळ लाईन आमच्याकडे टाकली, पहिला टाकली आमच्या एका जवळजवळ आमच्या गावाची लोकसंख्या जवळजवळ 2,500 आहे, परंतु अर्ध्या गावाला पाण्याची व्यवस्था अद्याप झालेली नाही. आणि झालेही त्यांना पण वेळेवर पाणी मिळत नाही. ज्यावर ते पाणी सोडतायत, पाणी सोडणारा सांगतो की पाण्याची माझ्याकडे तुमच्या गावाचं नाहीये. माझी एकच मागणी आहे की आमच्या वाकळण गावासाठी स्वतंत्र पाणी सोडणारा व्यक्ती असावा आणि रोजच्या रोज किमान 1 तास, जशी महिलांनी मागणी केली 1 तास पाहिजे, तसं 1 तासाची नियमित पाणी सोडलं तर आमच्या गावाची पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रमाणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वॉल बसवलेले आहेत ते वॉल प्रत्यक्ष येऊन त्यांनी ते बंद केले पाहिजेत. की या शासनाने प्रशासनाने जर याच्याकडे लक्ष घातलं तर नक्कीच त्याचा उपयोग होईल. प्रथम ग्रामसेवकांनी याच्याकडे जास्त लक्ष घातलं पाहिजे. आता सध्या प्रशासक ते आहेत. आता आम्ही एका घरामध्ये 4 कुटुंब राहतो आणि 1 कनेक्शन दिले आणि जवळजवळ काय 1 घंटा पाणी येतो, त्याच्या चौघांचा 1 अंडा सुद्धा भरत नाही. चौघांकडनं 1800 रुपये घेतले, पण माझ्या नळाला आता 1 थेंब पण पाणी आलेलं नाही. जवळजवळ महिना झाला बसवलेला. काय ऍक्च्युअली माहिती आहे का पाणी चालू करून आता 1-1.5 महिना झालेला आहे. म्हणजे तर त्याच्या संदर्भात म्हणजे अर्ध्या भागात पाणी येतो, अर्ध्या भागात पाणी येत नाही ना. पाणी काय मोटर लावलं त्यामुळे पाणी स्लो येतो. त्याच्याकडनं आता जी गरज मेन आता पाण्याची आत्ता आहे, तर आता पाणी म्हणजे बरेच दिवस झाल्यापासून पाणीच नाही येत. अर्ध्या भागाला लाईन टाकलीच नाही. जे कोणी अधिकारी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष, त्याही याचा आढावा घ्यायला पाहिजे
तर हे होते वाघेजी असतील, साळुंखेजी असतील किंवा शिवाजी म्हात्रेंनी जी काय 14 गाव पाणी पुरवठा व्यवस्थापन समिती आहे याच्यावरती खूप मोठा प्रश्न विचारला की यामध्ये तुम्ही एवढं कनेक्शन घेतलं पण पाणी येत नाही. ह्या माध्यमातून आपण जे काही अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सचिव असतील त्यांना तो प्रश्न विचारणार आहोत. दर्शक बांधवांनो, शिवाजी म्हात्रेंचे गंभीर आरोप उपजिल्हा प्रमुख कृष्ण भोईर किंवा 14 गाव पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षावरती केले होते, त्या आरोपाचं उत्तर घेण्यासाठी आपण जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आपल्या समोर भरतशेठ भोईरजी आहेत. भोईर सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. शिवाजी म्हात्रेंनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे पंतप्रधान नरेंद्र मोदीनं योजना चालू केलेली आहे त्या योजनेमध्ये 1 रुपया न घेता घरोघरी नल हो नल में जल असं मोदीजी बोलले होते. पण आता शिवाजी म्हात्रे म्हणतायत की त्या योजनेमध्ये पाणी 1 रुपया पैसा लागत नाही, परंतु ह्या तुमच्या 14 गाव पाणी पुरवठा योजना समितीने दर घराला 1500 का 1000 रुपये घेतलेले आहेत. त्यावरती काय सांगा? ते जो वाकलन पुरता बोलला का तो संपूर्ण 14 गावापुरता बोलला? 14 गाव 14 त्याला माहिती आहे का सगळी 14 गावाची कंपल्सरी? तो सांगतो का समिती पाणी समिती फ्लॉप ठरली. हा कोण ठरणार पाणी फ्लॉप ठरवणार? हा कोण? यांनी बघितले का वाकलन मध्ये काय चाललंय? तो आज पाणी कसा भेटला? 2009ला आमदार रमेश पाटील मनसेचे आमदार असताना त्यांनी त्यावेळी पाणी कमिटी स्थापन करण्याची आवश्यकता वाटली MGB साठी. तेव्हा त्यांनी ती 14 गावच्या काही लोकांना बोलून त्यांनी ती समिती स्थापन केली. आणि तो सांगतो का 5 वर्ष पुरत मुदत होती त्या समितीला मुदत. आमच्या ज्यावेळी 10 गावांना जेव्हा पाणी भेटलं तेव्हा मी ती समितीच बंद करत होतो ऍक्च्युअली. तेव्हा लक्ष्मण पाटलाच्या बोलण्यावर सांगितलं त्यांनी का बाबा जर आमच्या नाही आता जर तुम्ही ती समिती बंद केली तर आमच्या 4 गावांचे वांदे होतील, ते बघेल कोण? म्हणून त्याच्यासाठी आम्ही ती समिती चालू ठेवली योजना. आता तिथे योजना चालू केली. आता पाईपलाईन टाकल्या तर वाकलन मध्ये माहिती कोणाला नसेल, वाकलन ग्रामपंचायत कार्यालयापासून तर किसन पाटील याच्या घरापर्यंत मी माझ्या स्वतःच्या खर्चात पाईप टाकले. स्वतः ब्रेकर ट्रॅक्टरचा ब्रेकर नेला होता. 4 दिवस माझी JCB होती वाकलन मध्ये. स्वतःच्या खर्चाने तिथे पाईपलाईन टाकून दिली. आज लोक व्यवस्थित पाणी पितात. हे काही लोकांना माहित नसेल, माहिती करून घ्या. आणि तू सांगता 1200 रुपये कनेक्शन जे घेतले ना ते आम्ही नाही घेतले. तो कॉन्ट्रॅक्टर होता तिथे, रवी पाटील ग्रामपंचायतचा तिथे कर्मचारी आणि सचिन म्हणून कॉन्ट्रॅक्टर होता जो पाईप जोडणार नल जोडणं घरापर्यंत नल नेणार. त्यांनी ते 1200 रुपये काहीतरी घेतले. आम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नाही. आम्ही लाईन फुकट टाकून दिली होती मी माझ्या स्वतःच्या खर्चाने. आणि दुसरी वाकलन कार्यालय तुर्बे रोड तलाव स्मशानभूमी आहे तिकडे जवळजवळ 400-500 फूट ती लाईन टाकून दिली मी. परत गणेश पाटील याच्या घराकडे ती सुद्धा मी फुकट लाईन टाकून दिली. परत बौद्धवाडा दलित वस्तीत तिथं मी त्यांना पाणी नव्हते, त्या महिला माझ्याकडे आल्या, बाबा दादा मला काही करून पाणी द्या. मी स्वतःच्या खर्चात तिथं सुद्धा पाणी, त्या महिलांनी माझा सत्कार सुद्धा केला त्या दिवशी बौद्धवाड्यातल्या. त्या बिचाऱ्या नुसते हात जोडत का चांगल्या त्यांनी शाल श्रीफल देऊन माझा सत्कार केला. शिवाजी म्हात्रेंनी आरोप केलेले आहेत की आम्ही महानगरपालिकेकडे जायचं, ग्रामपंचायत कार्यालयात जायचं की कुठं जायचं, आमच्या समस्याला उत्तर कोण देणार? आता पाण्याची समस्या आम्ही आमच्या हातात कमिटी होती, आम्हीच होतो, आम्ही बनवलं ना पाणी. एवढे दिवस पाणी आतापर्यंत चालू आहे. मागे 2 दिवस काहीतरी पाणी नव्हतं, MIDCचं काहीतरी फॉल्ट असल्यामुळे पाणी भेटलं नाही. आणि नंतर त्याची संपची मोटर चालली त्यामुळे पाणी आलं नव्हतं. पाणी तरी आता कोणी 5 पैसे बिल भरलाय का पाण्याचा? त्याचे आम्ही MIDCचा आम्हाला निरोप आला तर हे काय करता. आम्ही सदरची पाणी योजना ही ग्रामपंचायतीला वर्ग केली, हँडवर्क केले त्या दिवशी जाऊन. मी स्वतः होतो, आमदार आत्ताचे आमदार राजेशजी मोरे साहेब होते, लक्ष्मण पाटील होते, सर्व कार्यकर्ते होते आपले ते पंचायत समितीमध्ये. 14 गाव पाणी पुरवठा योजना आहे ती ग्रामपंचायतला हँडओव्हर केली. हो हो. कधीपासून? 2 तारखेला दिली मी त्यांच्या हातात. अच्छा. म्हणजे थकीत बिल आहे? थकीत बिल आहे ते 10 गावचं बिल आहे, त्याची ते 4 गावचा काही संबंध नाही. अच्छा अच्छा. हा, मग हे शिवाजी म्हात्रेंनी असे आरोप केले. त्याला काय माहित आहे कुठे? त्याला माहित आहे नारेला जो संपम जो बांधलाय तो 4 गावांना पाणी देऊ. ती जागा विकत घेतली 2 वेळेला आम्ही, लक्ष्मण पाटील, किसन जाधव आणि मी. आम्ही स्वतः पैसे दिलेत आणि आम्ही जागा विकत घेऊन तिथं संपम बांध जागा दिली. या गोष्टी सांगा ना. 14 गावाला पाणी आलं. हा, 14 गावाला ते 4 गावांना पाणी आलं. आम्ही जागा विकत घेतली म्हणून. प्लॉट ठरली कशी सांगतो समिती. आज जे पाणी पितात ते समितीच्या मुळे पितात लोक पाणी. आमची मेहनत आहे सगळी त्याला. परत वाकलनला तिकडे 2 किलोमीटरला भोईरवाडा आहे, तिथे सुद्धा लाईन मंजूर करून दिली मी. 2 किलोमीटरची लाईन आता. आणि हेमंत भोईर ते गणेश घोडे तिकडे त्या रोडला घर आहेत ना, बाले रोडला, त्यानं सुद्धा पाण्याची लाईन मंजूर करून दिली आता नवीन लाईन. बामालीला वाल्मिक
पावशी याच्या घराकडे पण जवळजवळ 1 किलोमीटर लाईन टाकून दिली मी. हे सर्व आम्ही स्वतःच्या खर्चाने केलंय, आम्ही कोणाकडनं घेत नाही पैसे. म्हणजे तुम्ही 2 तारखेला ही जी काही पाणी पुरवठा समिती योजना आहे ती सदर ग्रामपंचायतला हँडओव्हर केलेली आहे. हा. आता पुढं ग्रामपंचायत हा कारभार होणार. कसं झालं, MIDC ने आम्हाला त्या दिवशी पत्र दिलं मला का बाबा हे जे 4 गावचं पाणी चालू झालंय तर बिल कोण भरणार, लाईट बिल पाणी बिल कोण भरणार. तर मी लक्ष्मण पाटील आम्ही मिटिंग घेतली आणि सांगितलं बाबा काय करायचं, योजना आपण हँडओव्हर करूया ग्रामपंचायतला, ग्रामपंचायत 4 गावचा बघून घेईल Yes, yes. आणि उर्वरित नारिवली ग्रामपंचायत, नागाव ग्रामपंचायत त्यांच्याकडे हँडओव्हर काय, खाली पिंपरी आणि दहिसरच आमच्याकडे होती. अच्छा. समितीकडे फक्त 2च गाव होती, 2 पंचायत, ते सुद्धा आम्ही देऊन टाकले. आणि त्यांनी काय सांगितलं, याची मुदत 5च वर्ष होती. ती मुदत 5 वर्ष होती का नाही ती त्या रमेश पाटलांना विचारा जाऊन आमदार. ज्यावेळी आमच्या 10 गावांना पाणी भेटलं तर मी सांगितलं लक्ष्मण पाटलांना का बाबा ही समिती आता बंद करू आपण, आता हे भरपूर काम केलं, आता आम्ही थकलो अक्षरशः. तर लक्ष्मण पाटील काय बोलले, बाबा ही 4 गावांची योजना पण होते, 4 गावच्या लोकांना पाणी मिळून तेव्हा आपण बंद करू, नाही तर आमची गावं रखडतील. त्याच्या सांगण्यावरून आम्ही चालू ठेवले. आता हा सांगतो का ती योजना त्यावेळेस बंद करायला पाहिजे होती. तुम्ही सांगत होता ना बंद करा, हे काम करत ना, आम्ही त्यावेळेस बंद केलीच ती. आम्हाला काही ते काय पगार नाही भेटत, एक लोकांची सेवा करतो आम्ही. स्वतःच्या खर्चा कुठं पाईप फुटला स्वतः जेसीबी पाठवतो. 4 दिवस वाकलन जेसीबी होती, 4 दिवस माझी. तिथे कोणी 5 पैसे दिले का ड्रायव्हरला माझी कोणी जेवण आणून ना दिला. तिथं ब्रेकर शिलपाट्यावरून आणत होतो, 4 दिवसचा ब्रेकर होता. ब्रेकरची 1 दिवसाची मजुरी मला तर 8 ते 10 हजार रुपये काहीतरी मजुरी आहे, ती सुद्धा मी स्वतः माझ्या खर्चातून दिली. हा सांगतो का समिती फ्लॉप ठरली, कशी काय ठरली मला कळत नाही. ते वाकलनच्या महिलांवर माझा इथं सत्कार करतात. आणि त्याच वाकलच्या महिला सुद्धा महिला काही आल्या होत्या, महिला सुद्धा होतं की आम्हाला पाणी वगैरे नाही. महिला इथं येऊन महिलांनी सांगितलं का बाबा आम्हाला पाणी द्या तुम्ही. हे बा वाकलनच्या महिला, हे फोटो बघत, हे सत्कार केला का बाबा चांगलं काम केलं तुम्ही म्हणून. एक बाजू लोक आमचे सत्कार करतात आणि हा माणूस आम्हाला कुठेतरी बदनाम करतो. हा, याला काय भेटतं मला कळत नाही बदनाम करून कारण नसताना. हा, आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ता, पक्षाचे शिवसैनिक आहोत. आम्ही कामानं आमचा हे देतो, आमच्या कामाचा निष्ठा दाखवतो लोकांना. आम्ही कामाचा पुरावा देतो का आम्ही कामं करतोय म्हणून. आम्ही कोणत्या टीका टिप्पणी करत नाही. हा, 1 वर्ष झाला नगरपालिकेत गावात जात नाही, त्याच्यावर बोलायला कोण तयार आहे का? हा, त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. नसेल तर हा विषय घेतो. हा बिनमंतीचा विषय आहे. ते दुनियाभरची मेहनत करून आम्ही ते पाणी लोकांना दिलाय ना, आम्हाला फ्लॉप ठरवलं हा कोण? हा, वाकलन त्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पाण्याची चावी होती चालू बंद, त्याच्यावर कोणीतरी 2 दिवस 4 दिवसापूर्वी काहीतरी दगडी टाकले असं मला तिकडनं समजलंय. त्याची शहानिशा चालू आहे. त्याचा शोध वाकलन ग्रामस्थांनी घ्यावा. का ती पाण्याची जी चावी आहे त्याची किंमत कम से कम 7-8 हजार रुपये आहे आणि बसवण्यासाठी 3-4 हजार खर्च, म्हणजे 10-12 हजार खर्च आहे त्याला. चावी जर तुटली तर तिथे एका इस्मानी कोणतरी दगडी टाकल्यात, त्याचा ग्रामस्थांनी शोध घ्यावा ही सर्व वाकलनवाल्यांना विनंती आहे माझी. तर हे होते भरत कृष्णा भोईर, 14 गाव पाणी पुरवठा योजना समितीचे सन्माननीय अध्यक्ष. शिवाजी म्हात्रे यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी सरळ उत्तर दिलेले आहे. कारण शिवाजी म्हात्रे यांना बाकीचा इतिहास काही कल्पना नाही. कारण ज्यावेळेस माझे आमदार रमेश पाटील यांनी ही योजना आणली ती धुळखात पडली होती, परंतु सन्माननीय रमेश पाटील दादांनी योजना आणली, परंतु ते 5 वर्ष नसताना, 5 वर्ष नाही त्याचा कालावधी नव्हता, परंतु आम्ही ह्या 4 गावासाठी 5 वर्षाचा कालावधी होता, परंतु आम्ही ते 4 गावासाठी वाढून घेतलेलं ते कलेक्शन होतं, कालावधी वाढून घेतला होता. आणि स्वतः भरत कृष्णा भोईर यांच्या स्वतःच्या जेसीबीनं, स्वतःच्या ऑपरेटरनं ते काम केलेलं आहे. म्हणजे वाकलनचे ते करवले रस्ता असेल किंवा इतर गावातला रस्ता असेल, त्यांनी स्वतः जेसीबी लावून स्वतःचा खर्च हे स्वतःच्या पैशाच्या खर्चातून त्यांनी हे पाणी पुरवठा योजना राबवलेली आहे. हे आरोपाचं त्यांनी सरित उत्तर दिलेलं आहे, खंडन केलेलं आहे. आणि आता जे काही नवी मुंबई महानगरपालिकेत जे गावं समाविष्ट होणार होती त्या गावाबद्दल, त्या महत्वाच्या बाबीबद्दल काही लोकांनी बोललं पाहिजे असं त्यांनी प्रत्युत्तर त्यांना दिलेलं आहे. परंतु आता ह्यावरती 14 गाव बाकीचे काही ग्रामस्थ मंडळ बोलतात का हे तेवढं पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. कॅमेरामॅन चिन्हासोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, 14 गाव, दहिसर.